आता सकाळचे 10 वाजले आहे. सो मी आता बेडवरून उठली आहे. उठली मी 8 वाजताच होते, 8 सव्वा 8 वाजताच उठली होती, पण बेडवरच होती अजूनपर्यंत. सो मी आता बेडवरून उठली आहे. आतापर्यंत फक्त मोबाईल स्क्रोल केला आणि आता उठली. आता जाईल खायला, कारण की मी आली आहे माहेरी. आणि त्रिशा बघा काय करताय. मला वाटलं ना की वा गंद पाणी निघतच आहे, काढतच आहे. त्रिशू तू काय खाताय? काय खाताय? काय आहे? अरे तिचू काय खाताय? मला वाटलं ना आता मी पण खाईन. हे खराब पाणी काढायचं आहे. मी वर गेलो, हे पाणी काढलं मी. नंतर मला काय सांगते, अरे नाही मग तुम्ही चांगलं पाणी काढत होतं. सो माझी मावशी इथे बनवत आहे वडा आणि सोबत सोबत पावभाजी आमच्यासाठी अजून खायसाठी. काय घेऊन घे गोळी घे म्हटलं. हां तुझी त्याला खायचं पूर्ण, नुसती चटणी नाही चाटायची. खा खा, नाही तर मी खाऊन टाकेन. लवकर खा. हां कसा झालाय? अप्पे कसे झाले आहे? आईला सांगून दे ना. हे काय आहे त्रिशू? भजे, भजिया. हे घे मम्मी. त्रिशूला पण खरखरीत. मम्मा काय करणार आहे? कांदा नाही कापला? पावभाजी. कांदा त्याच्यातच टाकला आहे, कोथिंबीर टाकली आहे, हे लिंबू. हो. हां हम अप. सो पावभाजी खाऊन झाल्यानंतर आम्ही तोडून ठेवली ही कोथिंबीर, कारण की मावशीला बनवायची होती कोथिंबीर वडी. कोथिंबीर वडी बनवायची आहे. कोथिंबीर वडी. कोथिंबीर बडी वेगळी असते. पेंगविनने आता एक भजा खाल्ला, एक फळसकर. आता पेंगविन डाळ भाताची वाट बघते. पेंगविन डाळ भाताची आमची झाली आहे आता आंघोळ. म्हणून तिशू आता आम्ही खाणार वरण भात. आंघोळ नंतर तिशू खाणार वरण भात. आता झालो आहो आम्ही तयार. यलपाड्या. चांगलंच सो तुम्हाला जर भावांकडून व्हिडिओ करून घ्यायचे असेल ना, तर त्यांना शिवा खाल्ल्याशिवाय ते बरोबर व्हिडिओ बनवत नाही. यस गुड. तर जेव्हा जेव्हा मी तिला शिवा देईन तेव्हा तेव्हा व्हिडिओ समजायचा की खूप छान आला. नेक्स्ट सो आम्ही झालो आता हे तयार. आणि ही बघा त्रिशा. त्रिशा पण झाली आहे क्यूटी. आज तिने मस्त छोटे छोटे क्लिप्स लावले आहे. त्रिशा दाखव क्लिप. कारण की आम्ही चाललो आहो बाहेर. कुठे चाललो त्रिशू? कुठे चाललो? बाहेर म्हण ना. सो आम्ही पोचलो ट्रिलियममध्ये आणि बघा पार्किंगमध्ये किती जास्त भीड आहे. सो मला वाटलं की वरती अजून किती जास्त भीड असेल, जेव्हा की आज तर क्रिसमससुद्धा नव्हता तरीसुद्धा. सो वरती पोचलो आणि इथे लागल्याच इथे आम्हाला इतकं सुंदर क्रिसमस ट्री बघितलं आणि त्रिशाला पण ते खूप आवडलं. आणि इथे काही मुलांचं परफॉर्मन्ससुद्धा असं करून दे. टाटा कर बरं, टाटा कर बरं. हाय गाय इकडे कर, आईकडे कर. हाय इकडे बघ, इकडे बघ आहे. इकडे घेऊ. नाही इकडे, इकडे ते बघ, तिकडे आजी बघत आहे तिकडे. चल चल. चल. सो आम्ही पहिले गेलो मॅक्समध्ये. तिच्यासाठी कपडे बघितले पण तिथे काही आवडलं नाही. मग गेलो पॅन्टालून्समध्ये. ॲक्च्युली तिच्यासाठी काही घ्यायचा प्लॅन होता नाही, पण त्रिशाने गाडीमध्ये असं म्हटलं तिच्या आजीला की तुम्ही सगळ्यांनी नवीन कपडे घातले पण मीच नाही घातले. ॲक्च्युली मी तिचा शर्ट बदलवला नव्हता, तो जुनाच ठेवला होता. बाकी पॅन्ट आणि तिला जॅकेट मी नवीन घालून दिलं होतं. सो तिने असं म्हटलं म्हणून मग तिच्या आजीने म्हटलं की चल मी तुला आता नवीन कपडे घेऊन देते. म्हणून मग तिच्यासाठी आलो आम्ही शॉपिंग करायसाठी. आणि मग घेतलं तिच्यासाठी एक आम्ही स्वेटशर्ट. सो आम्ही तिच्यासाठी स्वेटशर्ट घेतलं तिथे आणि ते आम्ही तिला तिथेच घालून दिलं, कारण की तिचं असं म्हणणं होतं की तिला नवीन कपडे घालायचे आहे. सो तिला मिळाला आजीकडून गिफ्ट. सो सॅन्टा गिफ्ट म्हणजे आजीकडचं गिफ्ट त्रिशाला मिळालं.
आणि गंमत म्हणजे आम्ही त्रिशालाच बिलिंग काउंटरवर दिलं होतं बिल करायसाठी. सो त्याच्यानंतर आम्ही आलो होतो हे जम्पिंग इन जिथे लहान मुलांचं खेळायसाठी असते. पण इथे जे आहे ते त्रिशाला एकटं सोडू शकत नव्हतं आणि त्रिशासुद्धा आतमध्ये एकटं जायला तयार नव्हती. त्याच्यामुळे हा प्लॅन कॅन्सल झाला आणि आम्ही वळलो फूड सेक्शन. सो त्रिशा वाट बघत आहे जेवणाची. सो आम्ही इथे बसलेलो होतो आणि बघितलं की इतकी सारी भीड होती सगळीकडे. सगळे शॉप्स जे आहे इथे खाण्याचे खूप सारे शॉप्स होते आणि हो खूप लोक होते इथे. तशी मजा पण आली, भीड असली की मजा पण येते. सो त्रिशाला लागली होती खूप जास्त भूक म्हणून तिने म्हटलं क्षितिज मामाला की चल आपण घेऊन येऊन पटकन खाण्यासाठी. आणि मग सो हा आहे राईस बाउल जिथे टाको बेल्समधून आम्ही घेतलेला होता आणि हे एक वेजी टाकोज आहे. सोबत अजून 2-3 प्रकारचे अजून टाकोज घेतलेले होते. सो मला इतकं त्यांचं नाव नाही माहिती, पण ठीक आहे. माझं जे वेजी टाकोज होतं तेच मला फक्त आवडलं, बाकी इतकं काही छान होतं नाही. सो नंतर आम्ही मागवली ही बिर्याणी जी पण इतकी खास नव्हती. सो खाऊन मी निघतच होते बाहेर की मला तेवढ्यात मिळाली माझी एक खूप जुनी मैत्रीण. सो खूप वर्षांनी आम्ही भेटलो होतो पण तिला पण जास्त वेळ नव्हता. त्याच्यामुळे आम्ही एक 5 मिनिट बोललो, फोटोज घेतले, व्हिडिओज घेतले आणि त्यानंतर ती गेली तिच्या घरी आणि मी माझ्या घरी. सो आम्ही बाहेर निघालो तर आम्हाला तिथे जे आहे बघा आम्ही दोघी निघत आहोत आणि मग आम्हाला दिसला तिथे सांता क्लॉज. सो मला वाटलं की सांता सगळ्यांशी फोटो काढत आहे आणि सगळ्यांना हँडशेक करत आहे तर त्रिशाला खूप छान वाटेल म्हणून मी त्रिशाला घेऊन गेले. पण इथं काही भलतंच झालं. त्रिशा इतकी रडली की मला तिला अगदी 2 मिनिटात वापस घेऊन यावं लागलं. असा वास घ्यायचा का? कसा आहे तो वास? आईला दाखव वास कसा आहे ते. रात्रीचे 10 वाजले आहे आणि माझ्या लहान भावानी रम केक ऑर्डर केला. क्रिसमस उद्या आहे पण केक मात्र आजच खाणार आहोत आम्ही. अगं आता आहे 12 वाजता क्रिसमस तो. क्रिसमस रात्री 12 वाजता आहे पण केक तर आम्ही 24 तारखेला 10 वाजताच खाणार आहोत. आम्ही लवकर झोपतो ना. हा जरा विचित्रच आहे. आम्ही लवकर झोपतो ना. सो त्रिशाला केक कट करण्यापर्यंतही कंट्रोल झाला नाही तर तिने स्टार्ट केलं आधीच केक खायसाठी आणि तिनेच टेस्ट करून घेतला केक. त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी जो आहे तो केक खाल्ला. सो मग दुसऱ्या दिवशी जे आहे सकाळी उठल्यानंतर आम्हाला मिळाला अजून ब्रेकफास्ट. चांगली गोष्ट आहे. घे का गोष्ट करताय? मग कॅमेरा. त्रिशाने म्हटलं म्हणून आज पोहा बनवला. त्रिशा के लिए स्पेशल पोहा और बाकी सबके लिए उपमा. आजची भाजी आहे शाम सवेरा. पनीरचं काहीतरी डिश आहे ही. बघू खाऊन कशी आहे तर. पनीर डिफरंट होतात. चला खाऊन बघते भाजी कशी झाली, कारण की ही भाजी क्षितिज आणि माझ्या मावशीने मिळून बनवलेली आहे. सो कशी झाली सांगते तुम्हाला पण आणि त्यांना पण. काय त्रिशू? सो लवकर जेवण करून आम्हाला एक झोप घेऊन जायचं आहे बाहेर, कारण की क्रिसमस सेलिब्रेशन आहे. सो तुम्ही जाण्याआधी व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी लवकरच क्रिसमस सेलिब्रेशनवाला व्हिडिओ जो आहे तो टाकणार आहे चॅनलवर. सो पाहायला विसरू नका. बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.